नमस्कार. 1940च्या दशकामध्ये रत्नागिरीमध्ये कृष्णाभाऊ दामले नावाचे एक व्यक्तिमत्व होतं. अतिशय सधन किंवा थोडस श्रीमंत म्हणावं असं हे व्यक्तिमत्व होतं. 5.5 फुटाची उंची, स्वच्छ गोरा असा वर्ण, मध्यम बांधा आणि डोक्यावर काळी टोपी, अंगामध्ये कोट आणि नेसलेलं धोतर हे पिरामल कंपनीचं. सर्वसाधारणपणे त्यावेळेला रत्नागिरीमध्ये जी धोतरं मिळत होती त्यांची किंमत 1.5 ते 2 रुपये होते, पण पिरामल कंपनीची धोतरं मात्र त्यावेळेला 9 रुपयाला मिळत असत. या पिरामल कंपनीच्या धोतरामध्ये सुद्धा पुढे जाऊन 2 प्रकार होते. एक हिरव्या काडीचं धोतर आणि दुसरं लाल काडीचं धोतर. त्यावेळेला रत्नागिरीमध्ये असलेल्या कलेक्टर ऑफिस पासून हाकेच्या अंतरावर या कृष्णाभाऊंचं भलं मोठं घर होतं. आजूबाजूला जवळजवळ एकरभर ऐवज भरेल एवढी जमीन मोकळं आवार म्हणून होतं आणि त्याच्यामध्ये आजच्या फुटाच्या भाषेमध्ये विचार करायचा झाला तर अंदाजे 3000 फुटांच्या आसपास जाईल एवढं भलं मोठं प्रशस्त असं घर होतं. आता घरची सावकारी होती, भरपूर शेती होती आणि रत्नागिरीच्या बाजारपेठेमध्ये किराणा मालाची 2 दुकानं या कृष्णाभाऊ दामल्यांची होती. आता शेतीतून येणारं उत्पन्न, सावकारीतून येणारा पैसा आणि किराणा मालाच्या दुकानातून येणारे पैसे यामुळे तशी कृष्णाभाऊंना आणि त्यांच्या परिवाराला कुठच्याही गोष्टीची दगाद म्हणावी अशी काही नव्हती. सुधाकर साने त्यावेळेला रत्नागिरीतल्या हायस्कूलमध्ये मास्तरची नोकरी करत होते. फावल्या वेळामध्ये शिकवण्या घेत होते. कृष्णाभाऊंच्या मित्रमंडळीमध्ये हे सुधाकर साने, बोकील नावाचे डॉक्टर, पाटणकर नावाचे वकील आणि केशव कुलकर्णी हे जे त्यावेळेला कलेक्टर ऑफिसमध्ये काम करत होते मोठ्या हुद्द्यावर, त्यांची उठबस या कृष्णाभाऊ दामल्यांच्या घरी कायम होत असे. त्यावेळेला त्यांचे जे केशव कुलकर्णी नावाचे मित्र होते आणि जे कलेक्टर ऑफिसमध्ये काम करत असत त्यांच्याकडे कधी मधी 2-4 महिन्यांनी हे कृष्णाभाऊ लकडा लावत असत की केशव दादा, तुमच्या हपिसातले एक 10-5 पाकिट मला आणून द्या हो. आता केशव कुलकर्णी त्यावेळेला कलेक्टर ऑफिसमध्ये एवढ्या मोठ्या हुद्द्यावर होते की कृष्णाभाऊंसाठी 2-4-10 पाकिट ऑफिसमधनं सहजपणे उचलून कृष्णाभाऊंना आणून देण्यामध्ये त्यांना कधीही कुठचीही तोशिष पडत नसे. आता कृष्णाभाऊ या केशव कुलकर्ण्यांकडनं ही जी कलेक्टर ऑफिसातली पाकिट मागवत असत आणि ती मागवताना केशव दादांना नेहमी एक कारण सांगत असत की नेहमीची पोस्टाची जी पाकिट असतात त्यांचा कागद अतिशय मिळमिळीत असतो. खरं तर कृष्णाभाऊंचा अंतस्थ हेतू असा होता की कलेक्टर ऑफिसमधनं जे पाकिट केशव दादा यांना आणून देत असत सरकारी कामाची असलेली ती पाकिट त्यांना वेगळं पोस्टेज लावायला लागत नसे. केशव दादांना याचं इंगित कधीही कळलं नाही आणि केशव दादा जोपर्यंत त्या कलेक्टर ऑफिसमध्ये नोकरीवर होते तोपर्यंत नियमाने केशव दादांना कृष्णाभाऊंनी सांगितल्यावर ही 5-10 पाकिट कृष्णाभाऊंच्या घरी येऊन पडत असत. कृष्णाभाऊ तसे काही फार फिरस्ता माणूस नव्हता. त्यांच्या परिवारातलं कोणीही कधीही रत्नागिरी सोडून बाहेर गेलेलं नव्हतं. पण एक दिवस अचानक कृष्णाभाऊंच्या मनामध्ये आलं की आता बरीच वर्ष झाली आपण कुठे देवदर्शनाला गेलेलो नाही आणि म्हणून मग देवदर्शनाला कुठे बरं जाता येईल असा एक विचार मोकळ्या फावल्या वेळामध्ये कृष्णाभाऊ आपल्या मनाशी करायला लागले. तेव्हा ठळकपणे दिसणारी कोकणातली रत्नागिरीच्या आजूबाजूला असलेली 2-4 ठिकाणं त्यांना जाणवली.
त्यापैकी पावस, गणपतीपुळं, थोडं पुढे आल्यानंतर गुहागर, चिपळूण इथे 2-4 नामचीन किंवा मोठी दैवत आहेत आणि कधीतरी या दैवतांचं दर्शन आपण करायला पाहिजे असा विचार वारंवार या कृष्णा भाऊंच्या मनामध्ये घोळायला लागला. आता हा विचार मग त्यांनी आपल्या पत्नीला बोलून दाखवला. तिला हर्षवायू व्हायचीच वेळ आली होती. मग दोन्ही मुलांना, त्यांच्या सुनांना एकत्र बसवून सांगितलं की आता 4-8 दिवस कुठेतरी आपण देवदर्शनाला बाहेर पडूया. घरातल्या सगळ्या माणसांनी कृष्णा भाऊंचा हा विचार एकदम उचलून धरला आणि दुसऱ्या दिवसापासून कुठे जायचं, कसं जायचं, काय न्यायचं, काय करायचं याच्या सगळ्या चर्चा कृष्णा भाऊंच्या समोर आणि कृष्णा भाऊ घरात नसताना त्या कुटुंबामध्ये रंगायला लागल्या. त्यावेळेला त्या कृष्णा भाऊंच्या घरामध्ये 8-10 गडी आणि 4-5 बायका होत्या आणि त्यांचा एक सांग काम्या म्हणून रघु सावंत नावाचा 17-18 वर्षाचा मुलगा होता. ता म्हणतात ताकभात कळण्याची जी खुबी असते ती या रघु सावंतामध्ये पुरती भरलेली होती. मग कृष्णा भाऊने सगळी तयारी केली. भाड्याच्या 2 मोटारी सांगितल्या, कारण त्यांचा एकंदर घराचा पसारा म्हणजे घरात असणारी माणसंच तेवढी होती. तसंच गावातच राहणारी त्यांची एक सख्खी मोठी बहीण होती बयो म्हणून. ती बयोचं सगळं कुटुंब यांच्याबरोबर येणार होतं आणि एक दिवस तो सुदीनं उगवला. त्या दिवशी दरवाजासमोर 2 मोटारी येऊन उभ्या राहिल्या. झकपक कपडे घातलेली सगळी माणसं एक एक करून त्या मोटारीमध्ये जाऊन बसले. मग एवढ्या सगळ्या माणसांचं 4-8 दिवसाला लागणारं सामान म्हणजे जवळजवळ 18-20 डाग एवढं सामान त्या मोटारीच्या मागे आणि थोडंसं टपावर चढवलं गेलं आणि मग कृष्णा भाऊने रघु सावंताला घेऊन आपलं माझघर गाठलं. कृष्णा भाऊंच्या माझघरामध्ये 3 तिजोऱ्या होत्या आणि या 3 तिजोऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मौल्यवान वस्तू ठेवलेल्या होत्या. आता पहिल्या तिजोरीमध्ये रोजच्या व्यापारातून येणारे पैसे, सावकारीचं येणारं व्याज हे सगळं ठेवलेलं होतं आणि दुसऱ्या तिजोरीमध्ये घरातल्या सगळ्या बायका मुलांचे म्हणजे 2 सुना, आपली पत्नी, नातवंड यांचे सगळे सोन्याचे, रुपयाचे, हिऱ्याचे दागिने ठेवलेले होते आणि तिसऱ्या तिजोरीमध्ये त्यांची जी सगळी गावोगाव पसरलेली जमीन होती त्या जमिनीची कागदपत्र होते आणि गहाणवटीची म्हणजे सावकारी दस्तावेज असे त्या तिसऱ्या तिजोरीमध्ये ठेवलेले होते. या 3ही तिजोऱ्यांना अंगची अशी भलभक्कम कुलप होती आणि या 3ही तिजोऱ्यांच्या सगळ्या चाव्या या कृष्णा भाऊंच्या जानव्याला कायम लावलेल्या असत. दुसऱ्या कोणाच्या हाताला नव्हे तर दुसऱ्या कोणाच्या डोळ्याला त्यांचं दर्शन सुद्धा कधी होत नसे. असं हे सगळं तिजोरींचं एकंदर प्रकरण असताना याची पुरेपूर कल्पना या रघु सावंताला होते, कारण अष्टदिशा 10 दिशांना या रघु सावंताचा वावर या कृष्णा भाऊंच्या घरामध्ये होता. आता मग कृष्णा भाऊने या रघु सावंताच्या कानामध्ये कुजबूज केली. त्याला सांगितलं की बाबा चोर दरोडेखोरांची भीती असते, त्यामुळे आम्ही घराला काही कडी कुलूप लावून जाणार नाही हो. तसं आम्ही 8-10 दिवस बाहेर गेल्यानंतर घर बंद असेल आणि आम्ही परत आलो तर मग घराचा आतल्या बाजूने उकीर्ण होऊन जाईल, म्हणून तुझ्या जबाबदारीवर आम्ही हे घर मोकळं किंवा उघडच ठेवणारो. शक्यतो कुणाला तू स्वतःहून सांगू नको की आम्ही कधी गेलोय आणि कधी परत येणारे. कुणी विचारलं तर सांगायचं आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी कृष्णा भाऊ परत येणारे. रघु सावंताच्या अंगावर
आणखीन मूठभर मास चढलं. त्याच्या पुढे मग कडी किंवा कळस अध्याय म्हणून कृष्णा भाऊने चाव्यांचा एक जुडगा या रघु सावंताच्या हातामध्ये दिला आणि नुसतं खुणेनी दाखवलं की या 3 चाव्या या 3 तिजोऱ्यांच्या आहेत. आता सुरुवातीला या 3 तिजोऱ्यांच्या 3 चाव्या आपल्या हातामध्ये कृष्णा भाऊनी दिल्यावर रघु सावंताला थोडा वेळ थरकाप भरला. पण नंतर सगळं अवसान एकत्र करून केवळ घरादाराचीच नव्हे तर या तिजोऱ्यांची जबाबदारी सुद्धा कृष्णा भाऊनी आपल्यावर टाकलेली आहे हे बघून हे ऐकून हा रघु सावंत कुठेतरी सुखावला. मग परत एकदा देवाला पाया पडून कृष्णा भाऊ दामले घराच्या बाहेर आले आणि मोटारीमध्ये बसून त्या 2 मोटारीमधून हे कुटुंब देव दर्शनासाठी निघून गेलं. आता कृष्णा भाऊंची पाठ वळल्यावर एखाद्या सुलतानाचा आवेश या रघु सावंताला चढला आणि मग त्याने थोडीशी दादागिरी तिथल्या गड्यांच्या वर करायला सुरुवात केली. शेठ आल्यावर मला विचारतील, कृष्णा भाऊला मला याचा जबाब द्यायला लागेल असं काहीसं सांगत अक्षरशः मानेवर बसून या रघु सावंतांनी घरातल्या गड्यांकडनं आणि मोलकरणीकडनं काम करून घ्यायला सुरुवात केली. दुपारी 11 11:30च्या दरम्यान पुष्कळसं काम आवरलं. मग आता आपण घरी जेवायला जावं नेहमीप्रमाणे असं या रघु सावंताला वाटायला लागलं. पण न जाणो आपण गेलो आणि इकडे काही विपरीत घडलं तर असा एक प्रश्न त्याला कावरा बावरा करून गेला. त्याच्यावर थोडा वेळ विचार करून मग त्याने त्याच्यामध्ये जे 2 धष्टपुष्ट गडी होते त्यांना बोलावून सांगितलं की तुम्ही दरवाजामध्ये दंडुके घेऊन उभे राहा, मी घरी जातो आणि पटापटा 2 घास गिळून लगेच परत येतो. त्या गड्याने सांगितल्या आज्ञेची तामिली केली. दंडुके घेऊन ते कृष्णा भाऊंच्या दरवाज्यात उभे राहिले. आपल्या हातामध्ये असलेल्या चाव्यांचा तो जुडगा सांभाळत हा रघु सावंत कृष्णा भाऊंच्या घरातून निघून आपल्या घरापर्यंत रस्त्याने चालायला लागला आणि वाटेमध्ये नेमके त्याला साने मास्तर भेटले. साने मास्तरांनी रघुला पहिलाच प्रश्न टाकला, काय रे कृष्णा भाऊ गेले का? आता यानं सांगावं की न सांगावं या दुग्ध्यामध्ये हा रघु सावंत पडला आणि त्याची ती अवस्था बघून हे साने मास्तरच या रघुला म्हणाले, अरे तू घाबरू नको, कृष्णा भाऊनी मला सांगितलंय की 4-8 दिवस ते देवदर्शनाला सगळी जण जाणार आहेत, तेव्हा घराची जबाबदारी तू नीट सांभाळ, एवढंच मला तुला सांगायचंय. आता साने मास्तरांनी रघु पुढचा यक्ष प्रश्न संपवल्यावर मग रघुनी हा हा हु केलं आणि मग हळूच एखादा हिरा दाखवावा तसं साने मास्तरांना जवळ घेऊन त्याने आपल्या हातातल्या त्या 3 चाव्यांचा जुडगा साने मास्तरांना दाखवला आणि सांगितलं की कृष्णा भाऊंच्या माझघरातल्या तिजोरीच्या या चाव्या आहेत आणि मला सांभाळायला दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर 4-8 दिवस हा म्हणता गेले आणि एक दिवस दुपारी 4-4:30च्या सुमारास कृष्णा भाऊ आणि बयोचं सगळं कुटुंब व्यवस्थित देवदर्शन करून परत रत्नागिरी मुक्कामी आलं आणि कृष्णा भाऊंच्या दरवाजासमोर त्या 2 गाड्या उभ्या राहिल्या. आता 2 दिवस आलेला सगळा शीण घालवल्यामध्ये गेले. कृष्णा भाऊ देवदर्शन करून परत आलेले आहेत ही बाब सगळ्या रत्नागिरीला हळूहळू कळले आणि मग त्यांचं जे मित्रमंडळ होतं त्यांनी एक दिवस संध्याकाळी या
कृष्णा भाऊंच्या घरी डेरा टाकला. केशव कुलकर्णी, बोकील, साळसकर, साने मास्तर, पाटणकर असे सगळे आणि यांच्याबरोबर अजून 2-4 मित्र येऊन बसले. आता एवढा मोठा प्रवास सागर संगीतपणे सुखरूपपणे करून आलेल्या कृष्णा भाऊंच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचं तेज आलेलं होतं. त्या बैठकीमध्ये ते मोठ्या आनंदाने सहभागी झाले आणि त्यावेळेला फारसं कोणी प्रवासाला जात नसे. त्यामुळे प्रवास करून कोणी माणूस आला की त्याच्या भोवती बसून प्रवासातल्या गमती जमती अनुभव ऐकणं हा पुष्कळशा कोकणातल्या आणि विशेषतः रत्नागिरीतल्या माणसांचा एक आवडता छंद होता. कृष्णा भाऊनी आपल्या मित्रमंडळीमध्ये बसून सगळ्यांना ते प्रवास वर्णन खुलासेवार ऐकवायला सुरुवात केली. मध्ये थोडा विश्राम घेऊन चहा पिणं झालं. परत गप्पांचा ओघ सुरू झाला आणि मग साने मास्तरांनी फुग्याला टाचणी मारावी अशा पद्धतीने कृष्णा भाऊनं विचारलं की कृष्णा भाऊ, तुम्हाला मी बरीच वर्ष ओळखतो, पण तुम्ही इतकं धाडस कराल असं मला कधी काही वाटलं नाही. आता आपण कोणतं धाडस केलं आहे हे कृष्णा भाऊनाच कळेन असं झालं होतं आणि म्हणून त्याने या सुधाकर साने मास्तरांकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघायला सुरुवात केली. आता प्रश्नार्थक मुद्रेने कृष्णा भाऊ बघतायत आणि बाकीचे सगळे लोक या प्रश्नाने थोडेसे अचंबित झालेले आहेत. हे पुरेसं जाणवल्यावर मग साने मास्तरांनी खुलासा केला की अहो, तुमच्या घरातल्या त्या रघुला तुम्ही आपल्या 3ही तिजोऱ्यांच्या चाव्या दिल्या होत्या. हे धाडस नाही तर काय? कृष्णा भाऊने रघु सावंताला चाव्यांचा जुडगा दिला. हे ऐकल्यावर आजूबाजूची मंडळी अचंबित आणि स्तब्ध झाली. कारण रघु सावंताला आपलं घर सांभाळायला देतील इथपर्यंत अपेक्षा किंवा त्यांच्या मनाची मर्यादा होती. पण कृष्णा भाऊनी आपल्या तिजोरीच्या चाव्या रघु सावंताला देऊन ठेवल्या होत्या. ही गोष्ट त्यांच्या कल्पनेच्याही पलीकडची अद्भुत अशी होती. मग कृष्णा भाऊनी त्या सगळ्याचं क्रेडिट घ्यायला सुरुवात केली. त्याने सांगितलं की कोणावर विश्वास टाकायचा तर पूर्ण टाकला पाहिजे. असं अगदी संत तुकारामापासून सगळे सांगतात. रामदास स्वामी सुद्धा मनाच्या श्लोकामध्ये हेच सांगतात. आणि दुसरं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये मी माझ्या बरोबर चाव्यांचा जुडगा नेऊन जो कुठे हरवला असता तर मला ते केवढ्याला पडलं असतं असा उलटा प्रश्न विचारून या सुधाकर साने मास्तरांना गप्प करायचा एक केविलवाणा प्रयत्न कृष्णा भाऊ दामल्याने केला. आणि त्यांची ही जुगलबंदी जमलेल्या इतर मित्रमंडळींच्या समोर होत होती. तरीही साने मास्तरांच्या मनाचं समाधान झालेलं नव्हतं. मग थोडंसं इकडचं तिकडचं बोलणं कृष्णा भाऊनी सांगायला सुरुवात केल्यावर मध्येच मोका बघून साने मास्तरांनी परत आवाज काढला की काय हो कृष्णा भाऊ, मला एक गोष्ट खरी सांगा. तुमच्या अनुपस्थितीमध्ये रघु सावंतांनी त्या चाव्या लावून तिजोऱ्या उघडायचा प्रयत्न केला असता तर त्या तिजोऱ्या उघडल्या असत्या का? आता सुधाकर सानेनी बोलता बोलता जी खोच किंवा पाचर मारलेली होती ती फक्त कृष्णा भाऊंच्या लक्षामध्ये आली आणि ते गोरे मोरे झाले. घाईघाईने आपल्या जागेवरून उठून
कृष्णा भाऊ सुधाकर सान्यांपर्यंत गेले, त्यांच्या मांडीवर जोरात थाप मारले आणि डोळे मोठे करून गप्प बसा असा इशारा केला आणि तितक्याच लगबगीने पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसले. साने मास्तरांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे आतापर्यंत आपण कृष्णा भाऊंबद्दल जे जे ऐकलं त्याच्यावरून आपल्याला सहज ताडता येईल. आपण आपल्या डोक्याने टाकलेला हा डाव कोणाच्या लक्षामध्ये येईल असं कृष्णा भाऊंना स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण त्यांच्या त्या ठाम विश्वासाला साने मास्तरांनी सहज काडी लावून टाकली होती. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं. ते काही वेळेला अशा काही गोष्टींमधूनही आपल्या नेमक प्रत्ययाला येतं.